आजचा कृषी आणि पर्यावरण. यस, हे पाहिलं आपण कालचं. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य अरावलम अभयारण्य केरळमध्ये. महाराष्ट्राचं फुलपाखरू राज्य फुलपाखरू कोणतं आहे सांगायचं कमेंटमध्ये. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. राष्ट्रीय हळद बोर्ड निजामाबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र आग्रा या ठिकाणी स्थापन केलंय. जगातील सर्वाधिक बटाटा उत्पादन चायना आणि त्याच्यानंतर इंडिया. भारतामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्य. त्याच्यानंतर यस, MEE अहवाल म्हणजे व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन म्हणजे मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन. MEE हा अहवाल आलेला आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट कडून. याच्यात आपण पाहिलं जे अभयारण्य आहे तर त्यांचं मॅनेजमेंट किती व्यवस्थितपणे केलं जातं त्याच्यावरून रँकिंग केली जाते. त्याच्यामध्ये टॉप परफॉर्मिंग स्टेट आहे केरळ, त्याच्यानंतर कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल प्रदेश. ठीक आहे. नेक्स्ट, IBCA इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. ठीक आहे. ही आपण नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये टायगर प्रोजेक्टला ज्यावेळेस 50 इयर्स कंप्लीट झाले त्यावेळेस याची घोषणा केलेली होती. याचं मुख्यालय भारतामध्ये असणार आहे आणि पहिली मीटिंग झाली आणि त्याचे अध्यक्ष होते आपले केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव. ठीक आहे. IBCA कशासाठी फॉर्म केलेली आहे? 7 मोठ्या बिग कॅट्स जे बोललं जातं तर त्यांच्या संवर्धनासाठी. मग वाघ, सिंह, बिबट्या असेल, हिम बिबट्या, चित्ता, जॅग्वार आणि पुमा हे 7 बिग कॅट्स आहे. नेक्स्ट पाहिलं आपण याला हिमनदी हिमृत घोषित केलेली आहे नुकतीच. आशियाई सिंह गणना झाली. भारतात सिंह कोणत्या राज्यात आढळतात? आशियाई सिंह भारतात कोणत्या राज्यामध्ये आढळतात? पटकन सांगायचे कमेंट मध्ये. ठीक आहे. आशियाई सिंह गणना पाहिली आपल्याला. ठीक आहे. गुजरात मध्ये होते. गुजरात मधील अमरेली जिल्ह्यात सर्वाधिक जी याची संख्या आहे सिंहाची संख्या आहे आणि त्याच्यासाठी DBV डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन ही जी मेथड आहे ती यूज करण्यात आलेली आहे सिंह गणना करण्यामध्ये. दर 5 वर्षांनी सिंह गणना होते. गुजरात वन विभाग 1965 पासून ही सिंह गणना करत आहे. ठीक आहे. यस, भारताच्या किनारपट्टीची सुधारित लांबी समोर आलेली आहे. किती आहे? 11,098. 11,098. नेक्स्ट, यस, भारत फोरकास्ट सिस्टीम याच्यात पाहिलं आपण 6 किलोमीटर पर्यंत रिझॉल्युशन या फोरकास्ट सिस्टीम मध्ये आहे. ती फोरकास्ट सिस्टीम IITM पुणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांनी डेव्हलप केलेली आहे. नेक्स्ट, हॉर्नबिल साठी उत्कृष्टता केंद्र. हॉर्नबिल हे कोणत्या राज्याचे, कोणत्या 2 राज्याचे राज्य पक्षी आहे हे सांगायचं आहे कमेंट मध्ये. हॉर्नबिल कोणत्या 2 राज्यांचा राज्य पक्षी आहे? ठीक आहे. तर हॉर्नबिल जे आहे हॉर्नबिल साठी सेंटर ऑफ एक्सलन्स आलेला आहे तमिळनाडूमध्ये अन्नामलाई टायगर रिझर्व या ठिकाणी. नेक्स्ट, ई वॉटर टॅक्सी मुंबईत स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे. गेटवे ऑफ इंडिया पासून JNPT आणि त्याच्यानंतर डोमेस्टिक क्रूज टर्मिनल पासून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT पर्यंत. झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ ठरलेला आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो झिरो फ्रेश वेस्ट डंप सिटी लखनौ ठरलेली आहे अशी सिटी आणि उत्तर प्रदेश मधील 100% कचरा प्रक्रिया करणारे पहिले शहर ठरलेलं आहे लखनौ. यस, इफ्कोने पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प ब्राझीलमध्ये ब्राझीलमध्ये पराना या राज्यात हा नॅनो खत प्रकल्प स्टार्ट केलेला आहे. ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य तमिळनाडूमध्ये धनुषकोडी या ठिकाणी ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य आहे. ग्रेटर फ्लेमिंगो हे जे पक्षी असतात ठीक आहे तर त्यांच्यासाठी अभयारण्य घोषित केलेलं आहे धनुषकोडी या ठिकाणी. नेक्स्ट आपण पाहिलेलं यस, दिल्लीमध्ये आर्टिफिशियल रेन प्रदूषण कमी करण्यासाठी आर्टिफिशियल रेन जो आहे किंवा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रकल्प सुरू केलेला आहे.
त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं त्या प्रक्रियेला बोलतात क्लाउड सीडिंग मेथड. क्लाउड सीडिंग, ज्याच्यामध्ये सिल्वर आयोडाईड हा PYQ होता. कोणते रासायनिक पदार्थ वापरले जातात, तर सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि ड्राय आईस किंवा सॉलिड CO2 वापरलं जातं. नेक्स्ट आपण पाहिलं 1975, 1 एप्रिल 1975 ला सुरू झालेला मगर, राष्ट्रीय मगर प्रकल्प जो होता, मगर संवर्धन प्रकल्प, तर त्याला 50 वर्ष झाली आणि त्या निमित्ताने काय केलेलं आहे, हा प्रोग्राम 50 वर्ष सुरू झालेले HR बस्टर्ड यांच्या शिफारसीवरून हा प्रोग्राम आपण सुरू केलेला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं भारतामध्ये 3 प्रमुख मगरींच्या जाती सापडतात. एक मगर क्रोकोडाईल जी दलदलीत युक्त पाण्यात सापडते. नेक्स्ट घरियाल जी केन, बेटवा, चंबल या नद्यांमध्ये सापडते. नदीतील ही मगर आहे घरियाल. त्याच्यानंतर साल्ट वॉटर क्रोकोडाईल जी खाऱ्या पाण्यामध्ये सापडते. चिल्का सरोवर हे त्याच्यानंतर भितरकनिका ओडिसामध्ये साल्ट वॉटर क्रोकोडाईल साठी फेमस आहे. त्यानंतर पहिलं माहुतगाव थेप्पाकडू एलिफंट कॅम्प, हवाई, युनायटेड स्टेट्स मध्ये हवाई जे आहे, तर या ठिकाणी पर्यावरणीय उपक्रमांना आर्थिक साथ देण्यासाठी त्यांनी पर्यटनावरती एक शुल्क आकारला गेलेला आहे. त्याचं नाव आहे हवामान परिणाम शुल्क. त्याच्यानंतर अलीकडील आपण काही ज्वालामुखी पाहिले. किलोआ व्हॉल्कॅनो जो आहे किंवा ज्वालामुखी हवाई आयलँड US मध्ये. त्याच्यानंतर माउंट इटना सिसिली इटलीमध्ये. त्याच्यानंतर फ्युएगो तो आहे ग्वाटेमाला या कंट्रीमध्ये. आणि वॉन्डन मड आयलँड, मड ज्वालामुखी जो आहे तैवान मध्ये. दिल्लीमध्ये देशातील पहिला कचरा इको पार्क आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बेंगळुरू भारताची पहिली काय आहे, बिबट्यांची राजधानी म्हणून घोषित केलेली आहे. कृषी निवेश पोर्टलचा उद्देश काय आहे, तर शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी या पोर्टलवर शेतकरी, त्याच्यानंतर उद्योजक आणि उद्योगांसाठी हे वन स्टॉप प्लॅटफॉर्म असणार आहे. कृषी निवेश पोर्टल मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर कडून हे पोर्टल डेव्हलप करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट पाहिले आपण हत्ती गणना. ठीक आहे. तर याच्यामध्ये DNA आधारित ही पहिली हत्ती गणना झालेली आहे. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटचं नाव काय आहे, ऑल इंडिया सिंक्रोनाइज एलिफंट एस्टिमेशन साई तर्फे. एकूण हत्ती 22,406, 22,500 हत्ती सापडलेले आहेत. सर्वाधिक हत्ती कर्नाटक, त्यानंतर आसाम आणि नंतर वेस्ट बेंगॉल मध्ये. हत्तींचे प्रमुख लँडस्केप पाहिलं तर नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे ईशान्य भारत, त्याच्यानंतर शिवालिक टेकड्या आणि गंगा मैदान, आणि मग मध्य भारत व पूर्व घाट. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील स्थिती पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुमारे आपल्याकडे 3,632 हत्ती नोंदवले गेलेले आहे. यस, महाराष्ट्रातील 5 समुद्र किनारे आहेत की ज्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. हे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन फ्रान्सची संस्था आहे, फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन FEE याद्वारे दिलं जातं. महाराष्ट्रात पहिल्यांदा मिळालेलं आहे. श्रीवर्धन बीच, नागाव बीच, पडळ बीच, गुहागर बीच आणि लाडघर बीच. ठीक आहे. नेक्स्ट यस, इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं 8वं अधिवेशन झालेलं आहे, ज्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. आणि फर्स्ट टाइम ISAचं जे अधिवेशन होतं त्याचं संबोधलेलं आहे राष्ट्रपतींनी, भारताच्या राष्ट्रपतींनी फर्स्ट टाइम या अधिवेशनाला संबोधित केलेलं आहे. दिल्लीमध्ये हे अधिवेशन झालेलं आहे. थीम होती वन सन, वन वर्ल्ड आणि वन ग्रीड. त्याच्यानंतर याच्यामध्ये सनराइज प्रोजेक्ट जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला. सनराइज उपक्रम म्हणजे काय, तर सोलार पॅनल किंवा सोलार सिस्टीम जे आहे तर त्याच्यामधून जो वेस्ट तयार होतो, ठीक आहे, सोलार पॅनल असतील, जे काही बॅटरीज वगैरे तयार होतात तर त्यांचं रिसायकलिंगसाठी सर्क्युलर इकॉनॉमी तयार करणे हे सनराइज या प्रोजेक्टचं किंवा सनराइज या उपक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. मग ह्याच्यात बघितलं आपण 2015 मध्ये पॅरिस क्लायमेट जे हे झालेलं कॉन्फरन्स झाली COP21, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्स स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे प्रेसिडेंट जे होते इमॅन्युअल मॅक्रोन यांच्याकडून. मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे. याच्यामध्ये सध्या 107 देश झालेले, 107वा मोल्दोवा देश आहे
आधी याच्यामध्ये कर्कवृत्त आणि मकरवृत्त या भागामध्ये, या दोन पट्ट्यांमध्ये जे देश येतील त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. परंतु 2020 मध्ये याच्यामध्ये युनायटेड नेशनचे सर्व ज्या कंट्रीज आहेत, मेंबर कंट्रीज, तर त्यांना समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. ISA त्याची 1000 स्ट्रॅटेजी काय आहे, तर 2030 पर्यंत $1 ट्रिलियन, ठीक आहे, 1000 अब्ज डॉलर गुंतवणूक उभारायची आहे. त्याच्यानंतर 1000 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्माण करायची आहे आणि 1000 दशलक्ष 1 अब्ज लोकांना स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करणे हा त्याचा उद्देश आहे. लास्टला आपण पाहिलेलं बिहारमधील 2 स्थळ आहे, पांथरसर गोकुल जलाशय आणि उदयपूर तलाव, ठीक आहे. ही 2 स्थळ आहे ज्यांना रामसार दर्जा देण्यात आलेला आहे. येस, नाव आजचा, ठीक आहे, वन्यजीव सप्ताह 2025 कालावधी 2 ते 8 ऑक्टोबर या दरम्यान आपण वाईल्ड लाईफ वीक किंवा वन्यजीव सप्ताह साजरा केलेला आहे. याचा आयोजक कोण होता, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, ठीक आहे. एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री, पर्यावरण मंत्रालय जे होतं याच्यातर्फे हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. याची थीम होती ह्युमन वाईल्ड लाईफ कोएक्झिस्टन्स. म्हणजे काय, तर मानव वन्यजीव सह अस्तित्व, ठीक आहे. मानव आणि वन्यजीव, ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जे होतात, ठीक आहे, तर ते कमी करण्यासाठी ह्युमन वाईल्ड लाईफ कोएक्झिस्टन्स म्हणजेच मानव वन्यजीव सह अस्तित्व, वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे, संवर्धनाच्या उपाययोजना मजबूत करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश होता, ठीक आहे. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे. मग याच्यात राष्ट्रीय स्तरावरती सुरू करण्यात आलेले प्रमुख 5 प्रकल्प, या वन्यजीव सप्ताहामध्ये राष्ट्रीय स्तरावरती 5 प्रमुख प्रकल्प सुरू करण्यात आले. ते कोणते पाहू. फर्स्ट, प्रोजेक्ट डॉल्फिन. प्रोजेक्ट डॉल्फिन स्टार्ट केला. भारतातील नदीतील व सागरी डॉल्फिनचे संरक्षण उपाय, अधिवास संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, वैज्ञानिक संशोधन आणि मॉनिटरिंग, ठीक आहे. सो प्रोजेक्ट डॉल्फिन पुन्हा स्टार्ट केला. नदीतील व सागरी डॉल्फिन दोन्ही आहेत त्याच्यात, ठीक आहे, नदी आणि सागरी डॉल्फिन. नेक्स्ट, प्रोजेक्ट स्लॉथ बियर. स्लॉथ बियर हा एक प्राणी आहे, त्याच्या संरक्षणासाठी, स्लॉथ अस्वलाच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय अंमलबजावणीची चौकट म्हणजे नॅशनल इम्प्लिमेंटेशन फ्रेमवर्क तयार करणे. फक्त प्रोजेक्ट लक्षात घ्यायचे. प्रोजेक्ट डॉल्फिन स्टार्ट केला, प्रोजेक्ट स्लॉथ बियर स्टार्ट केलेला आहे वन्यजीव सप्ताहामध्ये. नेक्स्ट, प्रोजेक्ट घडियाल. प्रोजेक्ट घडियाल, आता घडियाल आपण पाहिला मगरीचा एक प्रकार आहे जो चंबळ, गंगा आणि तिच्या उपनद्या यांच्यामध्ये सापडतो, ठीक आहे, घडियाल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोग्राम मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्र म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स. कशासाठी, ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, ठीक आहे, मानव वन्यजीव संघर्ष याच्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी, अनाईकट्टी, तामिळनाडू मधील अनाईकट्टी या ठिकाणी हे सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे. कोणाद्वारे, सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री, ठीक आहे. सो मानव वन्यजीव संघर्षणावर संशोधन व्यवस्थापनासाठी तांत्रिक उपाय विकसित करणे. नेक्स्ट प्रोग्राम स्टार्ट केला, टायगर्स आउटसाइड टायगर रिझर्व, TOTR, टायगर्स आउटसाइड टायगर रिझर्व. व्याघ्र राखीव क्षेत्राबाहेरील वाघांचे म्हणजे राखीव क्षेत्राबाहेर जे काही टायगर रिझर्व असतात, टायगर रिझर्वच्या बाहेर जे काही टायगर्स आहेत, वाघ आहेत, तर त्यांच्या संरक्षणासाठी हा प्रोजेक्ट स्टार्ट केलेला आहे, टायगर्स आउटसाइड टायगर रिझर्व, ठीक आहे. सो काय लक्षात ठेवायचंय, तर वन्यजीव सप्ताह 2 ते 8 ऑक्टोबर 2025 या दरम्यान साजरा करण्यात आला. 2 ते 8 ऑक्टोबर 2025 ऑक्टोबर महिन्यामध्ये. याच्यामध्ये काही याची थीम काय होती, तर ह्युमन वाईल्ड लाईफ कोएक्झिस्टन्स, मानव वन्यजीव सह अस्तित्व ही या वन्यजीव सप्ताहाची थीम होती. नेक्स्ट याच्यामध्ये कोणते प्रोजेक्ट स्टार्ट करण्यात आले, 5 प्रोजेक्ट. प्रोजेक्ट डॉल्फिन, त्याच्यानंतर प्रोजेक्ट स्लॉथ बियर,
नेक्स्ट आहे प्रोजेक्ट घडियाल, त्याच्यानंतर मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्र, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, COEHWC, आणि 5वा प्रोजेक्ट टायगर आउटसाइड टायगर रिझर्व. हे 5 प्रोजेक्ट जे आहे ते लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट, नेपाळ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स मध्ये सामील. ठीक आहे, आता आपण आधीच पाहिलं इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जी स्थापन करण्यात आलेली होती 2023 मध्ये घोषणा, 2024 मध्ये स्थापना केली, तर याच्यामध्ये नेपाळ जो आहे हा नव्याने सामील झालेला आहे. तर 24 ऑगस्ट 2025 मध्ये नेपाळ IBCA मध्ये सामील झालेला आहे. घटना, नेपाळने फ्रेमवर्क करारावरती स्वाक्षरी करून अधिकृतपणे IBCA इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जे आहे त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. मग आता नेपाळमध्ये कोणत्या बिग कॅट सापडतात, तर नेपाळमध्ये 7 पैकी 3 मोठ्या मांजर प्रजाती आढळतात. कोणता, तर नेपाळमध्ये वाघ आढळतो, हिम बिबट्या आढळतो आणि सामान्य बिबट्या. ठीक आहे, वाघ, हिम बिबट्या आणि सामान्य बिबट्या यांच्या संरक्षणासाठी नेपाळ IBCA चा मेंबर झालेला आहे. आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आपण आधी पण पाहिले, याची घोषणा 2023 मध्ये प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मैसूर मध्ये प्रोग्राम होता, तर त्याच्यात मोदीजींनी त्याची घोषणा केलेली होती. ठीक आहे, सो कार्यरत कधी झालं, 23 जानेवारी 2025 मध्ये. मुख्यालय न्यू दिल्ली, नवी दिल्लीत याचं मुख्यालय आहे. याचा पुढाकार NTCA नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी याच्या अंतर्गत झालेला आहे. उद्देश काय आहे, जगातील 7 प्रमुख मोठ्या मांजर प्रजाती ज्या आहेत तर त्यांचं संरक्षण आणि त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवणे हा त्याचा उद्देश आहे. नेक्स्ट, 7 बिग कॅट्स कोणत्या आहेत मग, तर वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, चित्ता, प्युमा आणि जॅग्वार. तर या 7 बिग कॅट्स आहेत. IBCA लक्षात ठेवायचा, नवीन मेंबर ऍड झालेला आहे नेपाळ. नेक्स्ट, समुद्रयान मिशन. ठीक आहे, सो अटलांटिक महासागरातील ऐतिहासिक मोहीम, याच्यात काय झालेलं आहे, 2 भारतीय ॲक्वानॉट्स जे आहेत राजू रमेश आणि जतिंदर पाल सिंग, तर या दोघांना, हे 2 भारतीय ॲक्वानॉट्स यांनी अटलांटिक ओशन मध्ये खोल समुद्रात यशस्वी मोहीम पूर्ण केलेली आहे. 2 ॲक्वानॉट्स राजू रमेश आणि जे ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत आणि जतिंदर पाल सिंग जे निवृत्त कमांडर आहे, तर यांनी अटलांटिक ओशन मध्ये खोल समुद्रात जाऊन सागरी मोहीम कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे, सो भारताने मानवासहित खोल समुद्र मोहिमेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खोल समुद्र मोहीम आपण मानवासहित पार केलेली आहे आणि भारताची ही पहिली वेळ होती. ही मोहीम IFREMER फ्रान्सची एक संस्था आहे. IFREMER यांच्या सहकार्याने त्यांच्या नॉटाईल सबमर्सिबल, ठीक आहे, नॉटाईल सबमर्सिबल मधून पूर्ण करण्यात आलेली आहे. तर इथे क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, ज्याप्रमाणे गगनयान मिशन होतं आपलं, तर त्याच्यामध्ये फ्रान्स आणि युरोपियन युनियन जे होतं ते आपल्याला हेल्प करत होतं. रशिया एक होता, तर फ्रान्स मेडिकल हेल्प जी होती किंवा ॲस्ट्रोनॉट्सला मेडिकल ट्रेनिंग द्यायचं काम फ्रान्स करत होतं आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला होता. त्याचप्रमाणे समुद्रयान मिशन मध्ये मानवासहित खोल समुद्र मोहीम करण्यात आली, तर त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने भारताला मदत केलेली आहे किंवा कोणत्या देशाची IFREMER ही संस्था सामील होती, तर लक्षात ठेवायचं फ्रान्सने आपल्याला याच्यात मदत केलेली आहे. फ्रान्सची संस्था आहे IFREMER, तर या संस्थेने आपल्याला ही खोल सागरी मोहीम कंप्लीट करण्यासाठी मदत केलेली आहे. फ्रान्स लक्षात ठेवायचे 2 नावं, राजू रमेश आणि जतिंदर पाल सिंग, ही दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. आता डीप ओशन मिशन म्हणजे सागरयान, सागर मिशन.
येस, म्हणजे समुद्रयान मिशन. डीप ओशन मिशन हे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचं हे मिशन आहे. विकास संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी NIOT या संस्थेद्वारे हे मिशन राबवलं जात आहे. ज्याप्रमाणे गगनयान इस्रो द्वारे राबवलं जात होतं, त्याचप्रमाणे समुद्रयान मिशन हे NIOT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी द्वारे राबवलं जात आहे. समुद्रातील संसाधनांचा, कशासाठी हे मिशन घेतले आपण, डीप ओशन मिशन किंवा समुद्रयान मिशन, आणि त्याला मत्स्य 6000 असं सुद्धा बोललं जातं. तर समुद्रातील संसाधनांचा अभ्यास करून भारताच्या आर्थिक विकासासाठी महासागर संसाधनांचा उपयोग करणे. ठीक आहे, काय तर आपल्याला समुद्रातील जे संसाधने आहेत, हिंदी महासागर असू द्या, अरबी किंवा बंगालचा उपसागर, तर याच्यामध्ये जे काही समुद्रातील संसाधने आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे, ते रिसोर्सेस लोकेट करायचे आणि त्यांचा वापर आर्थिक विकासासाठी करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स हे मिशन आहे आणि NIOT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी द्वारे हा उपक्रम राबवला जात आहे. नेक्स्ट, मत्स्य 6000. तर ही काय, समुद्रयान मिशन मध्ये मत्स्य 6000 नावाची सबमर्सिबल जी आहे ती वापरली जाणार आहे. याच्यामध्ये 6000 मीटर पर्यंत खोल जाण्याची त्याची क्षमता आहे. विथ 3 ॲक्वानॉट्स, म्हणजे 3 ॲक्वानॉट सोबत ती 6000 मीटर पर्यंत खाली जाऊ शकते. सो मत्स्य 6000 मध्ये लक्षात ठेवायचं, ती 6000 पर्यंत खोलीपर्यंत जाऊ शकणारी एक सबमर्सिबल आहे, जी आपण समुद्रयान मिशन मध्ये वापर करणार आहोत. ठीक आहे, नंतर लक्ष्य वर्ष 2027 ही सबमर्सिबल 27 मध्ये ही ठीक आहे, लक्ष्य आहे 2027, म्हणजे 2027 मध्ये आपण समुद्रयान मिशन कंप्लीट करणार आहोत. म्हणजे काय, तर याच्यामध्ये मत्स्य 6000 ही सबमर्सिबल वापरून आपण 3 ॲक्वानॉट्स जे आहेत तर त्यांना समुद्रामध्ये खोल 6000 मीटर वरती, म्हणजे 6 किलोमीटर खाली पाठवणार आहोत संसाधनांचा शोध घेण्यासाठी. ही सबमर्सिबल अत्यंत दाब, तापमान व समुद्रातील कठीण परिस्थिती सहन करू शकते. ठीक आहे, सो आतापर्यंत खोल समुद्रात मानव पाठवू शकणारी सबमर्सिबल विकसित करणारे फक्त युनायटेड स्टेट्स, चायना, रशिया, फ्रान्स आणि जपान. सो ह्या 4-5 कंट्रीज आहेत ज्यांनी आतापर्यंत खोल समुद्रात मानव पाठवलेला आहे. आणि आपण मग किती झाल्या, 1 2 3 4 5 6, आपण 7वी कंट्री होणार आहोत. भारत 7वा देश होणार आहे खोल समुद्रात सबमर्सिबल, मानवासहित सबमर्सिबल पाठवणारा देश. ठीक आहे, चॅनलचं नाव, टेलिग्राम चॅनलचं t.me/DDI M मेघा सातरस या चॅनलवरती नोट्स मिळतील. ठीक आहे, तर या चॅनलवरती नोट्स मिळतील. DDI
अंडरस्कोर आहे, मग एम मेघा सातरस आहे. ठीक आहे. t.me/DDI_M मेघा सातरस हा चॅनल, या चॅनलवरती मिळतील नोट्स. एकदा येतोय का पहा, फक्त मला सांगा. t.me_M मेघा सातरस. ठीक आहे. सो हे झालं समुद्रयान मिशन. समुद्रयान मिशन बद्दल काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर समुद्रयान मिशन हे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स यांच्यातर्फे राबवलं जातंय. ह्याच्यामध्ये कोणती संस्था हे डेव्हलप करते, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी NIOT. या मिशनचा उद्देश काय आहे, तर 3 ॲक्वानॉट्सला 6,000 मीटर म्हणजे 6 किलोमीटर खोल समुद्रात पाठवायचं आहे. कशासाठी पाठवायचं आहे, तर समुद्रातील जे काही संसाधने आहेत ती मॅप करायची आहेत आपल्याला. ठीक आहे. सो त्यांना मॅप करायचं आहे, जेणेकरून त्यांचा आर्थिक विकासासाठी आपल्याला उपयोग होईल. ह्या मिशनचे हे उद्देश आहे. आतापर्यंत US, चायना, त्याच्यानंतर फ्रान्स, जपान आणि रशिया या 6 कंट्रीज ज्या आहेत खोल समुद्रात मानव पाठवायला काय ठरलेले आहेत, विकसित करणारा देश ठरलेले आहे. भारत हा 7वा देश ठरेल. आणि याच्यामध्ये मत्स्य 6000 नावाची जी हे आहे सबमर्सिबल ती आपण यूज करणार आहोत. 2027 पर्यंत आपल्याला हे मिशन कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट आहे देशातील पहिली चित्ता सफारी. ठीक आहे. सो मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यान जे आहे तर या ठिकाणी 1 ऑक्टोबर पासून देशातील पहिली चित्ता सफारीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आपल्याला लक्षात एकच वाक्य ठेवायचंय, देशातील पहिली चित्ता सफारी सुरू झालेली आहे मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात. याच ठिकाणी आपण चित्ता रिलोकेट केलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यान जे आहे तर या ठिकाणी चित्ता सफारीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, अंटार्क्टिकामधील भारताचे नवीन संशोधन केंद्र ज्याचं नाव आहे मैत्री-2. मैत्री-2 अंटार्क्टिका मधील भारताचे नवीन संशोधन केंद्र आलेले आहे. सो भारत अंटार्क्टिका मधील आपली संशोधन क्षमता वाढवण्यासाठी नवीन संशोधन केंद्र उभारणार आहे. आणि मैत्री-2 या प्रस्तावित संशोधन केंद्राला मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने मंजुरी दिली आहे. पूर्ण झाल्यानंतर हे भारताचे 4थे संशोधन केंद्र असेल. अंटार्क्टिकावरती भारताचे ऑलरेडी 3 संशोधन केंद्र आहेत आणि मैत्री-2 याला परमिशन मिळालेली आहे. ज्यावेळेस मैत्री-2 हे संशोधन केंद्र त्या ठिकाणी स्थापना होईल, त्याच्यानंतर मैत्री-2 हे भारताचं 4थं संशोधन केंद्र असणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट दक्षिण गंगोत्री हे भारताचं पहिलं संशोधन केंद्र होतं अंटार्क्टिकामध्ये. 1983 मध्ये स्थापन केलेलं आपण दक्षिण गंगोत्री. ठीक आहे. हे भारताचे पहिले संशोधन केंद्र होतं जे सध्या बर्फाखाली दडलेलं आहे किंवा निष्क्रिय झालेलं आहे. नेक्स्ट आपलं संशोधन केंद्र होतं मैत्री, 2 नंबरला मैत्री अंटार्क्टिकावरती आणि भारती. हे 3 आतापर्यंत आहे, दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती. आणि आता 4थं येईल मैत्री-2. सो मैत्री-2 हे नाव लक्षात ठेवायचं. मैत्री, दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती. मैत्री-2 नाव लक्षात ठेवा. डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतं की भारत अंटार्क्टिकावरती आपलं नवीन संशोधन केंद्र सुरू करत आहे, तर त्याचं नाव काय आहे, मैत्री, हिम वर्षाव काही टाकू शकता. सो मैत्री-2 लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे पहिला बांबू आधारित इथेनॉल प्रकल्प. पहिला बांबू आधारित इथेनॉल प्रकल्प. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते सप्टेंबर 2025 मधील आसाम मधील गोलाघाट जिल्ह्यात देशातील पहिला बांबू आधारित इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. हा सुमारे 5,000 कोटी रुपये खर्चाचा झिरो वेस्ट प्रकल्प आहे आणि हिरव्या बांबू पासून इथेनॉलचे उत्पादन करणारा हा जगातील पहिलाच प्रकल्प आहे. ओके, सोपं सिंपल, लक्षात काय ठेवायचं? ठीक आहे. ओके, ठीक आहे. मी कमेंट सेक्शन मध्ये लेक्चर झाल्यानंतर ड्रॉप करते टेलिग्राम चॅनलचं नाव. ठीक आहे, डोंट वरी. सो आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची याच्यात की पहिला बांबू आधारित जो इथेनॉल प्रकल्प आहे तो कोणत्या ठिकाणी आहे? आसाम मधील गोलाघाट जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे बांबू आधारित इथेनॉल प्रकल्प. नेक्स्ट, कपास किसान ऍप. कपास किसान ऍप, कपास इज कपाशी, कापूस. ठीक आहे. सो लॉन्च करणारी संस्था कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कपास किसान ऍप लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. सो कपास किसान ऍप कोणी लॉन्च केलंय? कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. उद्देश काय आहे? कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून MSP दराने कापूस खरेदी प्रक्रिया सुलभ करणे. ठीक आहे. सो MSP ला कापूस खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुरू केलेला आहे कपास किसान ऍप. ठीक आहे. नेक्स्ट, पहिले गिधाड संवर्धन पोर्टल वल्चर कन्झर्वेशन पोर्टल स्टार्ट केलेला आहे. देशातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल आसाम मध्ये सुरू झालेलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे द वल्चर नेटवर्क. द वल्चर नेटवर्क असे या पोर्टलचे नाव आहे. वी फाउंडेशन, द वल्चर फाउंडेशन इंडिया, वल्चर फाउंडेशन इंडिया जे आहे याच्या नेतृत्वाखालील संस्थांच्या गटाने गुवाहाटी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या सहकार्याने हे पोर्टल सुरू केलेलं आहे. तर फक्त आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट, तर पहिले गिधाड संवर्धन पोर्टल जे आहे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव काय आहे? तर पहिले गिधाड संवर्धन पोर्टल जे आहे ते आसाम मध्ये सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याचं नाव आहे द वल्चर नेटवर्क. वल्चर, द वल्चर नेटवर्क. नेक्स्ट, भारतातील पहिला बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन प्रकल्प. ठीक आहे. भारताचा पहिला बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन प्रकल्प म्हणजे काय? ज्या ठिकाणी ऑलरेडी बंदर आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू केला जातो तर त्याला बोलतात बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन प्रकल्प. तर हा उद्घाटन झालं 31 जुलै 2025. उद्घाटन करता सर्बानंद सोनोवाल. ठीक आहे. याचे ठिकाण दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी. दीनदयाल पोर्ट जो आहे कांडला या ठिकाणी गुजरात. तर हे एक मेजर बंदर आहे, भारतातला मेजर पोर्ट आहे. त्या ठिकाणी आपण ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करत आहोत. ठीक आहे. सो दीनदयाल पोर्ट गुजरात मध्ये हा प्रकल्प आलेला आहे. क्षमता 1 मेगावॅट ग्रीन हायड्रोजन ऊर्जा तयार करण्याची क्षमता याची आहे. ठीक आहे. सो पहिला बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट कोठे आला, कोठे सुरू झाला? तर दीनदयाल पोर्ट कांडला गुजरात या ठिकाणी हा प्रोजेक्ट ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट जो आहे सुरू करण्यात आलेला आहे. आता ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय? तर ग्रीन हायड्रोजन म्हणजे आज हा हायड्रोजन जो तयार करण्यासाठी ग्रीन एनर्जी वापरली जाते. म्हणजे काय? रिन्युएबल, अक्षय ऊर्जेचा म्हणजे सौर किंवा पवन ऊर्जेचा वापर करून पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिस द्वारे तयार केलेले हायड्रोजन ज्यामुळे कार्बन उत्सर्जन होत नाही.
ठीक आहे. सो ग्रीन हायड्रोजन म्हणजे असा हायड्रोजन जो हायड्रोजन तयार करण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस पद्धत वापरली जाते. पाण्याचं इलेक्ट्रोलिसिस करून हायड्रोजन निर्माण केला जातो. तर हे इलेक्ट्रोलिसिस करण्यासाठी जी एनर्जी यूज केली जाते तर ग्रीन हायड्रोजन मध्ये सोलार किंवा विंड एनर्जी, सौर आणि पवन ऊर्जा वापरली जाते, रिन्युएबल ऊर्जा वापरली जाते, ग्रीन एनर्जी यूज केली जाते, त्यामुळे त्याला ग्रीन हायड्रोजन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे भारतातील नवीन रामसार स्थळे. ठीक आहे. सो भारतातील नवीन रामसार स्थळे जाहीर केलेली आहे. सो भारतामध्ये 3 नवीन रामसर पाणथळ क्षेत्रांना रामसर दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या एकूण 96 झालेली आहे. ही संख्या नेहमी चेंज होत राहते कारण नवीन स्थळांना रामसर दर्जा दिला जातो. त्यामुळे एक्झामच्या आधी एकदा फक्त कन्फर्म करायचं आहे की ही संख्या एकूण किती झालेली आहे, नवीन कोणती रामसर स्थळे ऍड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो पहिलं गोगाबिल सरोवर बिहार. ठीक आहे. सो गोगाबिल सरोवर बिहार मध्ये जे आहे तर हे भारताचं 94 रामसर स्थळ डिक्लेअर केलेलं आहे. गोगाबिल सरोवर बिहार. गंगा व महानंदा नद्यांच्या दरम्यान असलेले हे ऑक्सबो किंवा नालाकृती सरोवर आहे. ठीक आहे. सो हे एक ऑक्सबो लेक आहे, नालाकृती सरोवर आहे. गंगा आणि महानंदा या नद्या ज्या आहेत तर त्यांच्या दरम्यान आहे. बिहार मधील हे पहिले कम्युनिटी रिझर्व आहे. ठीक आहे. समुदाय रिझर्व बिहार मधील पहिलं कम्युनिटी रिझर्व आहे. हे बिहारचं भारताचं 94 आणि बिहार मधील 6वे रामसर स्थळ आहे. आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं 2 उदयपूर तलाव आणि दुसरा कोणता होता गोकुळ रिझर्व. ठीक आहे. यांना रामसर दर्जा देण्यात आले. तर 6वं लक्षात ठेवायचं गोगाबिल सरोवर बिहार. ठीक आहे. सो बिहार मधील एकूण रामसर स्थळे किती झाली आपण पाहिलं 6 झालेली आहेत. बिहार मध्ये एकूण 6 रामसर स्थळ झालेत. ठीक आहे. पहिलं काबरताल वेटलँड, त्याच्यानंतर नागी बर्ड सँक्च्युरी, नागी पक्षी अभयारण्य, त्याच्यानंतर नक्ती बर्ड सँक्च्युरी, नक्ती पक्षी अभयारण्य, त्याच्यानंतर काल पाहिलं गोकुळ रिझर्वायर, गोकुळ तलाव आणि उदयपूर लेक, उदयपूर तलाव. तर ही 5 आणि 6वं गोगाबिल सरोवर. तर ही 6 रामसर स्थळ बिहार मध्ये आहेत. नेक्स्ट शिलीसेड तलाव अलवर राजस्थान. नेक्स्ट रामसर स्थळ जे आहे 3 डिक्लेअर केली, एक बिहार मध्ये, नेक्स्ट जे आहे अलवर राजस्थान मध्ये. ठीक आहे. सो अलवर राजस्थान मध्ये शिलीसेड तलाव. तर हे भारताचं 95वं रामसर स्थळ असणार आहे राजस्थान मधील. सरिस्का टायगर रिझर्व जो आहे राजस्थान मध्ये तर त्याच्या बफर झोन मध्ये हे शिलीसेड तलाव आहे. राजस्थान मधील 5वे रामसर स्थळ आहे हे. ठीक आहे. बिहार मध्ये गोगाबिल हे 6वं होतं आणि शिलीसेड हे राजस्थान मधलं 5वं अभयारण्य आहे. नेक्स्ट राजस्थान मधील मग इतर रामसर स्थळे कोणती आहेत तर पहिलं केवलादेव नॅशनल पार्क, केवलादेव घाना नॅशनल पार्क. नेक्स्ट सांबार लेक आहे राजस्थान मधील फेमस सांबार लेक. त्याच्यानंतर मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स. ठीक आहे. मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स. त्यानंतर खिचन वेटलँड, खिचन वेटलँड. खिचन वेटलँड. ठीक आहे. सो ही 4 आणि 5वं शिलीसेड तलाव.
तर ही 5 रामसर स्थळे राजस्थानमध्ये डिक्लेअर करण्यात आलेली आहे. केवलादेव घाना नॅशनल पार्क, त्याच्यानंतर सांभार लेक, त्याच्यानंतर मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स आणि त्याच्यानंतर खिचान वेटलँड आणि आत्ताचा शिलिसेड वेटलँड किंवा तलाव. नेक्स्ट आहे कोपरा जलाशय, जे बिलासपूर छत्तीसगड मध्ये डिक्लेअर करण्यात आलेलं आहे रामसर स्थळ आणि हे छत्तीसगड मधील पहिलं रामसर स्थळ आहे. लक्षात ठेवायचं, छत्तीसगड मधील पहिलं रामसर स्थळ आहे कोपरा जलाशय, बिलासपूर छत्तीसगड मध्ये. आणि हे भारताचं 96वं रामसर स्थळ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो कोपरा जलाशय छत्तीसगड मध्ये पहिलं रामसर स्थळ. नेक्स्ट आहे रामसर करार जो पहिला, रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड. ठीक आहे. सो स्वाक्षरी 2 फेब्रुवारी 1971 ला याच्यावरती, या करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. 2 फेब्रुवारी 1971 इम्पॉर्टंट डेट. ठिकाण रामसर इराणमध्ये आहे. रामसर हे शहर जे आहे ते इराणमध्ये आहे. अंमलात कधी आला हा करार? 1975. 1971 ला याच्यावरती स्वाक्षरी झाली करारावरती आणि 1975 ला हा करार अंमलात आलेला आहे. 21 डिसेंबर 1975. भारताची स्वाक्षरी 1 फेब्रुवारी 1982 ला भारताने या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. तीनही डेट इम्पॉर्टंट आहे. 1971 ला स्वाक्षरी करण्यात आली. 2 फेब्रुवारी जो आहे तो इंटरनॅशनल वेटलँड दिवस म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल वेटलँड डे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश दिवस म्हणून साजरा केला जातो 2 फेब्रुवारी 1971. 2 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी. रामसर सिटी इराणमध्ये 1975 ला हा करार अंमलात आला. भारताने स्वाक्षरी केलेली आहे 1982 ला. उद्दिष्ट काय आहे तर पाणथळ प्रदेशांचे वेटलँड्स, ठीक आहे, वेटलँड्स म्हणजेच पाणथळ प्रदेश जे आहे त्यांचं संवर्धन करणं, शाश्वत वापर करणं, जैवविविधता संरक्षण आणि पक्षी जलचर प्रजातींचे अधिवासियांचं जतन करणं. म्हणजे जो काही पाणथळ प्रदेश आहे त्या ठिकाणी जैवविविधता, त्या ठिकाणची प्रोटेक्ट करणं, कन्झर्व करणं, त्याचा शाश्वत वापर करणं. शाश्वत वापर लक्षात ठेवा, वापर करायचाच नाही का माणसाने त्या वेटलँडचा, तर नाही करायचा, परंतु शाश्वत वापर करायचा आहे, सस्टेनेबल वापर करायचा आहे, जेणेकरून तेथील बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेला धोका निर्माण होणार नाही आणि त्यामुळे तेथील पक्षी असतील, जलचर असतील यांच्या प्रजातींचा अधिवास जे आहे ते जतन करायचा आहे. हा या रामसर कन्व्हेन्शनचा किंवा रामसर कराराचा उद्देश आहे. बऱ्याच वेळा इथे क्वेश्चन मध्ये फसवलं जातं की शाश्वत, की कोणत्याच कारणासाठी माणसाने त्या पाणथळ प्रदेशांचा वापर करायचा नाही, वापर करायचा नाही, परंतु शाश्वत वापर करायचा असं करारामध्ये सांगितलेलं आहे. आता जागतिक क्रमवारी पाहिली तर सर्वाधिक रामसर स्थळे युनायटेड किंगडम मध्ये सापडतात. युनायटेड किंगडम मध्ये 176 रामसर स्थळे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 2 नंबरला मेक्सिको. मेक्सिको मध्ये 144 रामसर स्थळ, पाणथळ स्थळ जे आहे ज्यांना रामसर दर्जा देण्यात आलेला आहे. आणि 3 नंबरला येतं इंडिया. इंडियामध्ये आता 96 रामसर स्थळ टोटल झालेली आहेत. पुन्हा एकदा सांगते, हा आकडा पुन्हा एक्झामच्या आधी चेक करायचा आहे, कारण की वर्षभरात पुन्हा नवीन नॉमिनेशन रामसर स्थळांचा यादीत समावेश होणार आहे. त्यामुळे टोटल आकडा जो आहे ते पुन्हा एकदा चेक करायचा आहे. सो हे लक्षात ठेवायचं, युके मध्ये सर्वाधिक, त्याच्यानंतर मेक्सिको आणि 3 नंबरला भारत. त्यानंतर महाराष्ट्रातील रामसर स्थळे हे सगळ्यांना माहिती आहे. नंदूर मध्यमेश्वर बर्ड सँच्युरी. ठीक आहे. सो नंदूर मध्यमेश्वर नाशिक मध्ये गंगा नदीच्या याच्यावरती जे आहे तर गोदावरी नदीच्या याच्यावरती, तर नांदूर मध्यमेश्वर. 2 नंबर लोणार लेक बुलढाणा, लोणार सरोवर बुलढाणा. आणि 3 आहे ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँच्युरी किंवा ठाणे खाडी जे आहे फ्लेमिंगो सँच्युरी, फ्लेमिंगो अभयारण्य. तर या ठिकाणी ह्या 3 रामसर स्थळे महाराष्ट्रात आहेत.
नांदूर मध्यमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी या 3 रामसर स्थळ आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि रामसर स्थळ, एकही रामसर स्थळ नसलेली राज्य आहेत तेलंगणा, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड. यांच्यामध्ये आतापर्यंत एकाही पाणथळ प्रदेशाला रामसर दर्जा देण्यात आलेला नाही. नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि तेलंगणा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे टेबल टॉप रेड रोड मार्किंग उपक्रम. ठीक आहे, टेबल टॉप रेड रोड मार्किंग उपक्रम भारतामध्ये महामार्गावर वन्यजीवांचे अपघात टाळण्यासाठी टेबल टॉप रेड रोड मार्किंग हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम काय आहे की नॅशनल हायवे ज्या ठिकाणी त्याच्यातनं जातात अभयारण्य किंवा नॅशनल पार्क मध्ये जातील त्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह एरियाज असतात, कॉरिडोर्स असतात की ज्याच्यातनं वन्यजीव हे क्रॉस करतात, तो रस्ता क्रॉस करतात. तर अशा ठिकाणी रोडवरती रेड मार्किंग केलं जाईल जेणेकरून जो काही ड्रायव्हर आहे तर त्याला समजेल की हा इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया आहे किंवा वन्यजीवांचा क्रॉस करण्याचा एरिया आहे आणि त्या ठिकाणी तो आपलं स्पीड जे आहे ते कमी करेल आणि त्यामुळे जे अपघात होतात वन्यजीवांचे ते कमी होतील. तर त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे टेबल टॉप रेड रोड मार्किंग उपक्रम. याच्यामध्ये रस्त्यावरती रेड जो पट्टा आहे लाल कलरच्या पट्ट्याने मार्किंग केलं जाईल जेणेकरून चालवणारा जो ड्रायव्हर आहे त्याला समजेल की हा सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि या ठिकाणी जे स्पीड आहे ती कमी करायला पाहिजे. सो महामार्गावर वन्यजीवांचे अपघात टाळण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे हे विचारू शकतात डिरेक्टली, कारण की याच्याहून काहीही हिंट येत नाही आपल्याला. असं विचारलं की टेबल टॉप रेड रोड मार्किंग उपक्रम कशाशी संबंधित आहे. टेबल टॉप रेड रोड मार्किंग उपक्रम कशाशी संबंधित आहे तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे रेड रोड मार्किंग हे कशासाठी आहे तर वन्यजीवांचे अपघात टाळण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी संस्था आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया NHAI. त्यांनी हा उपक्रम घेतलेला आहे आणि कोणत्या महामार्गावर इम्प्लिमेंट केलं जात आहे नॅशनल हायवे 45 जो मध्य प्रदेश मध्ये आहे, मध्य प्रदेश मधून जातो तर मध्य प्रदेश मध्ये हा उपक्रम केला जात आहे. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे फक्त लक्षात ठेवा की हे सुद्धा डिरेक्टली विचारू शकतात की हा उपक्रम कशाशी संबंधित आहे आणि बऱ्याच वेळा नावावरून आपल्याला समजत नाही. नेक्स्ट आहे नॅशनल कोरल रीफ रिसर्च इन्स्टिट्यूट. नॅशनल कोरल रीफ रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आलेला आहे तर भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ने अंदमान व निकोबार बेटांमध्ये नॅशनल कोरल रीफ रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. मग सिंपल क्वेश्चन, वन लाइनर क्वेश्चन इथे तयार होतो की नॅशनल कोरल रीफ रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आणि याच्यामध्ये ही 4 ठिकाणं देतील ऑप्शन मध्ये अंदमान निकोबार, लक्षद्वीप, गल्फ ऑफ मन्नार किंवा गल्फ ऑफ कच्छ. ठीक आहे.
आता येतोय का? एकदा चेक करा. आवाज येतोय का? एकदा फक्त सांगा. आवाज येतोय का? ठीक आहे. यस. तर COP30 हवामान बदल परिषद, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. आता येतोय का आवाज? ओके. तो COP30 कॉन्फरन्स ऑफ पार्टीजची 30 परिषद, युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स, ठीक आहे, UNCCC ची जागतिक हवामान बदल परिषद झालेली आहे. कधी? 10 ते 21 नोव्हेंबर 2025. ठीक आहे. सो 10 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान COP30 झाली UNCCC ची. कुठे? बेलम, ब्राझील. इम्पॉर्टंट फॅक्ट. बेलम, ब्राझील या ठिकाणी ही कॉन्फरन्स झालेली आहे, 30वी. ही परिषद युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, UNFCC, ठीक आहे, याच्या अंतर्गत घेण्यात आलेली आहे. UNFCC हा फ्रेमवर्क एक करार आहे. 1992 ची जी वसुंधरा परिषद झालेली त्याच्यातून त्यावेळी हा करार करण्यात आलेला UNFCC. तर या परिषदेची COP30 चे अध्यक्ष होते अँड्रे कोरिया दो लागो. ठीक आहे, द लागो. अँड्रे कोरिया दो लागो हे बेलेम, ब्राझील या ठिकाणी ब्राझीलचेच नेते आहे जे याचे अध्यक्ष होते. आणि ब्राझीलचे राष्ट्रपती कोण आहे? लुला दा सिल्वा. ठीक आहे, लुईस इनाशियो लुला दा सिल्वा हे अध्यक्ष राष्ट्रपती आहेत ब्राझीलचे, पण ते COP30 चे अध्यक्ष नव्हते, एवढं लक्षात ठेवायचं. तर COP30 चे अध्यक्ष होते अँड्रे कोरिया दो लागो. मग याचं घोषवाक्य किंवा थीम काय होती? तर ग्लोबल म्युटिरो. ग्लोबल म्युटिरो. म्युटिरो हा जो शब्द आहे, म्युटिरो हा तुपी भाषेतील शब्द आहे. त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये एक लँग्वेज बोलली जाते, तर त्याचा शब्द आहे, त्या भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ होतो सामूहिक प्रयत्न. ठीक आहे. सो म्युटिरो, ग्लोबल म्युटिरो म्हणजे जागतिक सामूहिक प्रयत्न. कशासाठी? क्लायमेट चेंजच्या विरोधात. तर भारतातील प्रतिनिधी, भारतातून कोण सामील झालं होतं या परिषदेत? तर भूपेंद्र यादव. भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव या परिषदेत सामील झालेले होते. एवढ्या गोष्टी याच्यात काय फॅक्ट्स लक्षात ठेवायच्यात? COP30 झालेली 10 ते 21 नोव्हेंबर 2025. ठीक आहे. दुसरी गोष्ट, बेलेम, ब्राझील या शहरात ही परिषद घेण्यात आलेली. याचे अध्यक्ष होते अँड्रे कोरिया दो लागो, हे या परिषदेचे अध्यक्ष होते. ब्राझीलचे राष्ट्रपती, यांचं नाव फसवण्यासाठी ऑप्शन मध्ये देऊ शकतात, तर लक्षात ठेवायचे ब्राझीलचे जे राष्ट्रपती आहे लुला दा सिल्वा हे या परिषदेचे अध्यक्ष नव्हते, तर अँड्रे कोरिया दो लागो हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेचं घोषवाक्य होतं ग्लोबल म्युटिरो. म्हणजे काय? तर जागतिक सामूहिक प्रयत्न हा या परिषदेची घोषवाक्य किंवा थीम होता. आणि भारतातील प्रतिनिधी, भारतातून याच्यात कोण सामील झालेलं होतं? तर भूपेंद्र यादव जे आहे तर हे याच्यात सामील झालेले होते. मग आता याच्यात काय महत्वाचे निर्णय घेण्यात आले? तर पहिला, अडॅप्टेशन फायनान्स. ठीक आहे, अडॅप्टेशन फायनान्स म्हणजे काय? तर हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी जो फायनान्स डेव्हलप करण्यात आलेला होता, तर विकसनशील देशांना हवामान बदलांशी जुळवून घेण्यासाठी दिला जाणारा निधी 2035 पर्यंत तिप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. म्हणजे सुमारे $120 अब्ज करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अडॅप्टेशन फायनान्स जो आहे, ठीक आहे, हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी विकसनशील देशांना जो निधी दिला जातो आहे, निधी स्थापन केलेला आहे, अडॅप्टेशन फंड स्थापन केलेला आहे, तर तो 2035 पर्यंत तिप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं या परिषदेत. अडॅप्टेशन फंड हा तिप्पट करायचा आहे 2035 पर्यंत. नेक्स्ट आहे जस्ट ट्रान्झिशन मेकॅनिझम. म्हणजे काय? तर जीवाश्म इंधनातून
जीवाश्म जस्ट ट्रान्झिशन मेकॅनिझम, जीवाश्म इंधनातून स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमण करताना कामगार व स्थानिक समुदायांचे संरक्षण करण्यासाठी विशेष यंत्रणा. ठीक आहे. सो जस्ट ट्रान्झिशन मेकॅनिझम आहे. कशाबद्दल आहे की ज्यावेळेस आपण जीवाश्म इंधनापासून स्वच्छ इंधनाकडे प्रवास करत आहोत तर याच्यामध्ये कामगार जे असतील आणि स्थानिक समुदाय जे असतील, स्थानिक लोक जे असतील तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी हे मेकॅनिझम सुरू करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फॅसिलिटी. एक फॅसिलिटी स्थापन करण्यात आलेली आहे ज्याचं नाव आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फॅसिलिटी. म्हणजे काय तर उष्णकटिबंधीय जंगलांचे संरक्षण करण्यासाठी ब्राझीलने विशेष निधी सुरू केलेला आहे आणि भारत यात निरीक्षक म्हणून सहभागी आहे. ऍज अ ऑब्झर्वर सॉरी ठीक है. ठीक आहे. तो ब्राझीलने उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल फॉरेस्ट जे आहे, उष्णकटिबंधीय वने जे आहे किंवा जंगल आहे तर त्याचं संरक्षण करण्यासाठी ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फॅसिलिटी हा एक निधी सुरू केलेला आहे आणि ज्याच्यात भारत ऑब्झर्वर किंवा निरीक्षक म्हणून सहभागी झालेला आहे. नंतर नेक्स्ट आहे ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ऍक्सिलरेटर. ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ऍक्सिलरेटर देशांना त्यांची एनडीसीज म्हणजे काय नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येक देशाने ठरवलेली उद्दिष्ट आहेत कशासाठी कार्बन न्यूट्रल होण्यासाठी. ठीक आहे. सो पूर्ण करण्यासाठी मदत करणारी नवीन योजना आहे ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ऍक्सिलरेटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कार्बन मार्केट. तर क्योटो प्रोटोकॉलच्या क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम अंतर्गत जुन्या कार्बन क्रेडिट्सचा वापर व पॅरिस कराराच्या कलम 6 अंतर्गत नवीन कार्बन ट्रेडिंग व्यवस्था. ठीक आहे. सो याच्यात एवढी नावं लक्षात ठेवायची किंवा हे करायची गरज नाही. फक्त समजून घ्या की जेणेकरून जर प्रश्न आला तर हा हे वाचण्यात आलेलं आहे एवढंच लक्षात असू द्या. पाठ करायची गरज नाही. पाठ कुठे करायचं इथे फॅक्ट्स. परिषद झाली कुठे, किती दरम्यान झाली, अध्यक्ष कोण होता, थीम काय होती आणि भारतातून सामील कोण झाले. त्याच्यानंतर अडॅप्टेशन फायनान्स याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की जो काही अडॅप्टेशन निधी होता किंवा हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी जो अडॅप्टेशन फंड स्थापन केलेला होता तो आपल्याला तिप्पट करायचा आहे. 2035 पर्यंत तो निधी आपल्याला तिप्पट करायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे एक मेकॅनिझम स्टार्ट केलं या परिषदेत जस्ट ट्रान्झिशन मेकॅनिझम. ट्रान्झिशन म्हणजे काय एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्यासाठी. मग याच्यात ट्रान्झिशन कसं होत आहे तर जीवाश्म इंधनापासून आपण ट्रान्झिशन कुठे करतोय क्लीन एनर्जीकडे. ठीक आहे. स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमण करतोय. मग हे ट्रान्झिशन होत असताना कामगार आणि जे काही स्थानिक लोक आहेत, ठीक आहे, स्थानिक लोक आहे तर त्यांचं आपल्याला काय करायचं संरक्षण. आणि हे संरक्षण करण्यासाठी जस्ट ट्रान्झिशन मेकॅनिझम सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फॅसिलिटी. ठीक आहे. म्हणजे काय TFF कोणी सुरू केलेला आहे हा फंड किंवा निधी. हा निधी ब्राझीलने स्टार्ट केलेला आहे. याचा उद्देश काय आहे. ठीक आहे. याचा उद्देश काय आहे तर याचा उद्देश आहे तो म्हणजे उष्णकटिबंधीय जंगल जे आहे तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी. ठीक आहे. संरक्षण करण्यासाठी हा निधी स्थापन केलेला आहे ब्राझीलने आणि याच्यामध्ये भारत जो आहे तो ऑब्झर्वर आहे. नेक्स्ट आहे ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ऍक्सिलरेटर. ठीक आहे. ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ऍक्सिलरेटर म्हणजे जे काही नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. हे काय आहेत नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय तर पॅरिस अग्रीमेंट मध्ये प्रत्येक जो देश होता तर त्यांना
सांगण्यात आलं की तुम्ही एक वर्ष ठरवायचंय जोपर्यंत तुम्ही तुमचं जे काही क्लायमेट चेंज किंवा कार्बन एमिशन होतं ते तुम्ही कमी कराल किंवा न्यूट्रल कराल. ठीक आहे, मग त्याच्यासाठी प्रत्येक देशाने स्वतःचे टार्गेट्स ठरवायचे होते की या सालापर्यंत आम्ही हे टार्गेट्स अचीव करू आणि शेवटी कार्बन न्यूट्रल कंट्री बनवू आम्ही. तर भारताचं किती आहे ते सांगायचे कमेंट मध्ये. तर मग हे नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर हे पूर्ण करण्यासाठी एक मदत करणारी नवीन योजना त्यांनी टाकली, ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ऍक्सिलरेटर. ठीक आहे, ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ऍक्सिलरेटर. त्याच्यानंतर कार्बन मार्केट. तर पॅरिस क्योटो प्रोटोकॉल जे आहे तर त्याच्यामध्ये कार्बन ट्रेडिंग म्हणजे सपोज 2 कंट्रीज आहेत, कार्बन ट्रेडिंग म्हणजे काय, या 2 कंट्रीज आहे तर या दोघांनाही एक लिमिट दिलं जाईल कार्बन यूज करण्याचं. ठीक आहे, आणि या कंट्रीने ते लिमिट जे दिलेलं आहे कार्बन यूज करण्याचे किंवा कार्बन एमिशन साठी जे लिमिट दिलेलं आहे त्याच्यापेक्षा सपोज 100 दिलेलं आहे त्याच्याकडे कार्बन क्रेडिट्स आहे आणि त्यांनी 70 यूज केले आणि 30 त्याच्याकडे शिल्लक आहे आणि या कंट्रीला 100 दिले परंतु याने यूज केले 130. ठीक आहे, मग याच्याकडे 30 एक्स्ट्रा लागतील. हे 30 तो कोणाकडून घेईल, या कंट्रीकडून घेईल. ठीक आहे, मग या कंट्रीला कार्बन कमी उत्सर्जन केल्याबद्दल यांच्याकडून काय मिळेल, निधी मिळेल जे हा बाय करेल. हा देश जो आहे याचे कार्बन क्रेडिट्स बाय करेल, याला निधी मिळेल जो तो पुन्हा याच्यामध्ये यूज करेल, क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी यूज करेल आणि अजून कार्बन एमिशन कमी करेल आणि याच्यातनं बाकीच्या देशांना हे कार्बन ट्रेडिंग विकून आपल्या देशासाठी पैसा निर्माण करू शकतो. तर याला कार्बन ट्रेडिंग मेकॅनिझम बोललं जातं. कार्बन ट्रेडिंग मेकॅनिझम जे क्योटो प्रोटोकॉल मध्ये आलेलं होतं तर याच्यामध्ये कार्बन मार्केटसाठी काही नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आता COP31 जी आहे, COP30 झाली, आपण बघितली ब्राझील मध्ये झाली. COP31 जी आहे ती कॉन्फरन्स टर्की मध्ये होणार आहे. टर्कीमध्ये 2026 मध्ये ही कॉन्फरन्स होईल. यावर्षी टर्कीमध्ये 2026 मध्ये ही कॉन्फरन्स होणार आहे. मग भविष्यातील COP32 2027 ची आहे ती इथिओपियातील आदिस अबाबा या ठिकाणी होणार आहे. इथिओपियातील आदिस अबाबा. तर लक्षात ठेवायचं COP30 जी झाली आत्ताची ती बेरलम ब्राझील. ठीक आहे, ब्राझील मध्ये झालेली आहे, बेलम ब्राझील मध्ये. त्यानंतर COP31 जी आहे ती टर्की मध्ये होणार आहे 2026 मध्ये यावर्षी आणि 2027 मध्ये कोणती येणार आहे, आदिस अबाबा इथिओपियामध्ये ही कॉन्फरन्स होणार आहे. नेक्स्ट आहे भारताचा नवीन भूकंप प्रवण नकाशा. ठीक आहे, आपल्याकडे आधी 5 भूकंप प्रवण क्षेत्र होते, त्याच्यामध्ये पण 1 जो होता तो काढून टाकण्यात आलेला होता नंतर. तर भारताचा नवीन भूकंप प्रवण नकाशा जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे. भारताने सुधारित अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाइन कोड IS 1893 अंतर्गत नवीन भूकंप प्रवण नकाशा जाहीर केलेला आहे आणि हा नकाशा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS यांनी प्रसिद्ध केलेला आहे. सिंपल क्वेश्चन या ठिकाणी, भारताचा नवीन भूकंप प्रवणता नकाशा तयार करण्यात आलेला आहे तो खालीलपैकी कोणत्या संस्थेने हा तयार केला. तर लक्षात ठेवायचंय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS ने हा नकाशा तयार केलेला आहे. आणि इम्पॉर्टंट, पहिल्यांदाच संपूर्ण हिमालयाचा जो पट्टा आहे तर तो झोन 6 या नव्या आणि सर्वाधिक धोकादायक श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. यापूर्वी हिमालयातील काही भाग झोन 4 आणि झोन 5 मध्ये होता. तर ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हा क्वेश्चन इथे जरी करंटला जरी नाही विचारला तरी जिओग्राफी मध्ये येऊ शकतो, स्टॅटिक जिओग्राफी मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचंय की आता नवीन याच्यानुसार इंडियाच्या जो हिमालयन पार्ट आहे तो आधी झोन 4 आणि झोन 5 मध्ये वर्गीकरण करण्यात आलेला होता भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये 4 आणि 5 मध्ये. तर आता जो आहे त्यांना
पूर्ण 6 मध्ये येतोय, झोन 6 मध्ये येतोय. संपूर्ण हिमालय जो आहे तो झोन 6 मध्ये येत आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, जिओग्राफी मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची की झोन 5 आणि 4 मध्ये आधी जो हिमालय डिवाइड केला जायचा भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये, आता तो झोन 6 मध्ये येतोय. मग नवीन वर्गीकरणानुसार सुमारे 61% भारताचा 61% भाग जो आहे तो मध्यम ते उच्च भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. इथे सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्ट, भारताचा किती टक्के भाग हा मध्यम ते उच्च भूकंप प्रवण श्रेणीत येतो, तर 61% भारत जो आहे हा उच्च ते मध्यम भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. नेक्स्ट, हा नकाशा प्रोबॅबिलिस्टिक सेस्मिक हजार्ड असेसमेंट PSHA या आंतरराष्ट्रीय पद्धतीवरती आधारित आहे. तर हा नकाशा भूकंप प्रवण क्षेत्राचा नकाशा तयार करण्यासाठी जी मेथड यूज केली जाते त्याला बोलायचं प्रोबॅबिलिस्टिक सेस्मिक हजार्ड असेसमेंट. ठीक आहे, तर याच्यात लक्षात ठेवायची फक्त हीच गोष्ट आहे की 61% भाग आपला भूकंप प्रवण क्षेत्रात येतो आणि झोन 6 ला हिमालय, पूर्ण हिमालय जो आहे तो आता झोन 6 मध्ये आलेला आहे. झोन 6 ही नवीन कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये अत्यंत धोकादायक भूकंप प्रवण क्षेत्र येतात. नेक्स्ट आहे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र. कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं, कमेंट मध्ये पटकन सांगायचे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र जे आहे ते कोणत्या संस्थेकडून दिले जातं आणि ती संस्था कोणत्या देशाची आहे, कोणत्या देशातील आहे. ठीक आहे, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र कोणत्या संस्थेकडून दिलं जातं आणि ती संस्था कोणत्या देशातील आहे, पटकन कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, सो ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र, ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन हे समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या उच्च दर्जासाठी दिले जाणारे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आहे. कशासाठी दिले जातं? समुद्र किनाऱ्यांसाठी. सिंपल जरी विचारलं की ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन कशासाठी दिलं जातं, ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन कशासाठी दिलं जातं? सिंगापूर नाही, सिंगापूर नाही. ठीक आहे, सो ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र जे आहे, ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन कशासाठी दिलं जातं आणि ऑप्शन दिले वेगवेगळ्या फील्ड मधील, तर आपल्या लक्षात यायला पाहिजे ब्ल्यू फ्लॅग, ब्ल्यू वरून ब्ल्यू वॉटर लक्षात ठेवायचं आणि ब्ल्यू वॉटर वरून समुद्र किनाऱ्यांसाठी. तर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या उच्च दर्जासाठी दिले जाणारे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन फी ही संस्था जी फ्रान्स मध्ये काम करते, तर फ्रान्स मधील संस्थेकडून हे प्रमाणपत्र दिलं जातं. ओडिशातील सुनापूर बीच, ठीक आहे, ओडिशातील सुनापूर बीच आणि पुरी बीच जो आहे, पुरी समुद्र किनारा आणि सुनापूर बीच या दोन समुद्र किनाऱ्यांना 2025-26 साठी पुन्हा ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आहे. ठीक आहे, हे प्रमाणपत्र एकदा मिळाल्यानंतर ते पुन्हा रिवाइज केलं जातं आणि दरवर्षी नवीन प्रमाणपत्र दिलं जातं. सो त्याच्यानंतर तमिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवालम बीच जो आहे, कोवालम बीच, तर याला सुद्धा सलग 5व्या वर्षी ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर याला सुद्धा सलग 5व्या वर्षी ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र दिलंय. ओडिशामध्ये पुरी बीच आणि सुनापूर बीच आणि तमिळनाडूमध्ये कोवालम बीच लक्षात ठेवायचंय. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता, सुरक्षितता, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन विकास यांना चालना मिळते. ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी एकूण 33 निकष पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. ठीक आहे, एकूण 33 निकषांवरती त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. नेक्स्ट आहे आय ऑन मिथेन, द रोड टू 2030. ठीक आहे, द आय ऑन मिथेन रोड टू 2030 युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजेच UNEP, आपल्याला माहिती युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP ने आय ऑन मिथेन
रोड टू 2030 हा महत्वपूर्ण अहवाल प्रकाशित केलेला आहे. सिंपल क्वेश्चन, आय ऑन मिथेन द रोड टू 2030 हा अहवाल कोणी प्रसिद्ध केलेला आहे किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे? तर लक्षात ठेवायचं, आय ऑन मिथेन द रोड टू 2030 हा अहवाल युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP चा अहवाल आलेला आहे. हा अहवाल जागतिक स्तरावर मिथेन उत्सर्जनाचे परिणाम आणि त्यावर नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करतो. ठीक आहे, मिथेन उत्सर्जनाबाबत जो काय आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे. मिथेन हा एक ग्रीन हाऊस गॅस आहे. तर या मिथेन उत्सर्जनाचे परिणाम आणि त्याला नियंत्रण कसं करायचं याबाबत हा अहवाल मार्गदर्शन करतो. मानव निर्मित मिथेन उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढीपैकी सुमारे 1/3 वाढ झालेली आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, हा एक ग्रीन हाऊस गॅस आहे आणि मिथेनच्या उत्सर्जनामुळे, मानव निर्मित मिथेनच्या उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढी जवळजवळ 1/3 वाढ झालेली आहे. जागतिक तापमान वाढ 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी हे कशाचं उद्दिष्ट आहे? पॅरिस ॲग्रीमेंटचं. ठीक आहे, पॅरिस ॲग्रीमेंट जे 2015 झालेलं आहे, तर त्याचं उद्दिष्ट आहे, की जागतिक तापमान वाढ जे आहे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत नियंत्रित ठेवायची आहे, मर्यादित ठेवायचे आहे. 2030 पर्यंत मानव निर्मित मिथेन उत्सर्जन किमान 30% कमी करणे आवश्यक आहे. मग रिपोर्ट काय सांगतं, जर आपल्याला तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत नियंत्रित ठेवायचं असेल तर त्यासाठी मिथेनचं उत्सर्जन आपल्याला कितीने कमी करावं लागेल? 30% कमी करावं लागेल. ठीक आहे, सो 30% आपल्याला मिथेन उत्सर्जन कमी करावं लागेल. ऊर्जा, शेती आणि कचरा व्यवस्थापन हे मिथेन उत्सर्जनाचे प्रमुख स्रोत आहे. ठीक आहे, तर रिपोर्टचं नाव लक्षात ठेवायचं, रिपोर्ट जाहीर करणारी संस्था. त्याच्यानंतर मिथेन ग्रीन हाऊस गॅस आहे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि हे लक्षात ठेवायचं की मिथेन उत्सर्जनामुळे, मानव निर्मित मिथेन मिथेन उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढीपैकी सुमारे 1/3 वाढ झालेली आहे. आणि आपल्याला 2030 पर्यंत जर 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी मिथेन उत्सर्जन आपल्याला 30% कमी करावं लागेल, असं या रिपोर्ट मध्ये सांगितलेलं आहे. एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. येस, ठीक आहे, मग याच्यामध्ये आपला पर्यावरण, कृषी आणि पर्यावरण मधल्या इम्पॉर्टंट ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या कव्हर झालेल्या आहेत. ठीक आहे, पण नेक्स्ट सेक्शन स्टार्ट करू, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान. Yes. ठीक आहे, विज्ञान व तंत्रज्ञान. फर्स्ट, भारताला ट्रॅकोमा निर्मूलनाचे प्रमाणपत्र घोषणा. ठीक आहे, सो भारताला ट्रॅकोमा निर्मूलनाचे प्रमाणपत्र घोषणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 19 मे 2025 रोजी भारताला ट्रॅकोमा या सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मूलन केल्याचे प्रमाणपत्र मिळाले.
एक गोष्ट लक्षात ठेवायची इथून पुढे फक्त, की भारताला ट्रॅकोमा मुक्त जाहीर करण्यात आलेलं आहे. WHO ने भारताला ट्रॅकोमा मुक्त केलेलं घोषणा केलेली आहे. सो 8 ऑक्टोबर 2024 रोजी ट्रॅकोमा काय आहे ते आपण पाहू. फक्त लक्षात ठेवा ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे ज्याच्यातून भारताला काय केलेलं आहे, भारताने निर्मूलन केलेलं आहे. ट्रॅकोमा मुक्त भारताला घोषित केलेलं आहे WHO ने. भारताला पोलिओ मुक्त सुद्धा घोषित केलेला आहे. तो कोणत्या वर्षी भारताला पोलिओ मुक्त दर्जा मिळाला ते कमेंट सेक्शन मध्ये टाका. ठीक आहे. सो 8 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने ट्रॅकोमा निर्मूलनाची घोषणा केली. भारत ट्रॅकोमा निर्मूलन करणारा जगातील 20वा देश ठरलेला आहे. सो भारत ट्रॅकोमा निर्मूलन करणारा जगातील 20वा देश ठरलेला आहे. दक्षिण पूर्व आशियातील ट्रॅकोमा मुक्त देश. आपण HUच्या दक्षिण पूर्व आशिया या विभागात येतो. HUचे वेगवेगळे गट आहेत देशांचे, तर आपण दक्षिण पूर्व आशिया या गटामध्ये येतो. WHO जो कार्यकारी गट आहे तर त्याच्यामध्ये आपण दक्षिण पूर्व आशिया या गटात येतो. आणि या गटामध्ये ट्रॅकोमा मुक्त देश कोणते आहे तर नेपाळ, त्यानंतर म्यानमार आणि इंडिया हे 3 देश आहेत आपल्या शेजारचे की जे ट्रॅकोमा मुक्त झालेले आहे. नेपाळ, म्यानमार, ठीक आहे. सो नेपाळ, म्यानमार आणि इंडिया हे 3 आहेत ज्यांना ट्रॅकोमा मुक्त केलंय. तर भारताने ट्रॅकोमा नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेला होता 1963 मध्ये. हे विचारू शकतात. ठीक आहे. सो ट्रॅकोमा मुक्त कार्यक्रम सुरू केलेला होता 1963 मध्ये. मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, सहकार्य, WHO, WHO आणि युनिसेफ या 2 संस्थांनी भारताला ट्रॅकोमा मुक्त होण्यासाठी मदत केलेली आहे. 1976 मध्ये हा कार्यक्रम राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रमात विलीन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो 1976 मध्ये ट्रॅकोमा नियंत्रण कार्यक्रम जो होता तो कोणत्या कार्यक्रमात विलीन केला, राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रम याच्यात विलीन करण्यात आलेला आहे. एवढं विचारलं जाणार नाही याच्यावरती फक्त एवढंच विचारलं जाईल की नुकताच खालीलपैकी कोणता देश ट्रॅकोमा मुक्त करण्यात आलेला आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता देश ट्रॅकोमा मुक्त जाहीर करण्यात आलेला आहे किंवा WHO ने WHO ने भारताला नुकताच कोणता आजार निर्मूलन केला